एक दिवशी तर दिवाळी आली. नामदेव महाराजांनी सांगितलं म्हणजे देवा चला आमच्या घरी दिवाळीला. देवाला सांगितलं मला नाही नका जमायचं दिवाळी तुझ्या घरी. नामदेव महाराज लहान होते महाराज. त्यांनी विचार केला म्हणजे नाही जमायचं म्हणजे काय अडचण असेल अशी असून असून इथं उभा राहायला कुणी नाही एवढंच म्हणजे मी उभा राहतो म्हणजे. पण देवाला नामदेव महाराजांनी सांगितलं म्हणजे नामदेव आपल्या देवाला सांगितलं. नामदेव महाराज म्हणजे देवा घरी जर का गेला का नाही माझ्या आईपाशी असा पुढं गप्पा 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 जायचं ना त्यामुळे आम्ही जवळ बसायचे एका जागेवर कुठतरी गरीबावणी. आमच्या आईला डेंजर आहे. आता नामदेव महाराजाचं रूप घेऊन जाणार आहे दिवाळी खायला. जेवायला दिलं काय लागेल ती मागचं काय मग नियम सांगतात नामदेव महाराज आंघोळ करताना काय करायचं कसं बोलायचं कुणाबरोबर काय काय बोलायचं. देवाला आधी नव्हतं सांगायचं पण आता ह्याने सांगितलं का नाही मग देव म्हणलं आता हे तर उभं राहायचं नियम आहेत ते ऐकून काय नियम आहेत म्हणलं हे विटावर उभं राहायचं हलायचं नाही. सकाळी त्याला पाठच काकाड असतो माझा. आरतीत झोपी देतात माणसं ती ओवाळताना पोहत पण आयवण हे तसलं काय करायचं नाही. एवढा मोठा लोण्याचा गोळा आणून तोंडाला लावतात पण चिप सुद्धा बाहेर काढायचं नाही. तसाच त्यांना जाऊ द्यायचं माघारी. दिवाळीचा प्रसाद येईल पुढे ठेवून त्याला वाटून खावा ह्याच्यात हे आपल्याला आणलाय. ते फक्त पाणी फिरवायचं आणि वाटं लावून द्यायचं त्यांच्याकडे. लय झालं तर बघायचं त्याच्याकडे नाही बघितलं तरी चलतंय. असलं सांगितलं महाराज. नामदेव महाराज वाटलं का मी घरी संसार करून सुखात आहे इतकी आपलं हे देवाची मजा वाटली का तुम्हाला ऐकायला. देवाची आपदा आहे म्हणल्यावर आपल्या घरी काय चालले नका चाळणीत भरते देव नळाखाली नेऊन विसरतात माणसं. पद्धतीवर देवपूजा करायची. महाराज नामदेव महाराजाला कळतंय कवर करतोय संगती ही देव कवर करतोय नामदेव महाराज. आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराज समाधी घ्यायला आणि 15 दिवस थांब हितोर सांगितलं कवर संगती चालू. समाधीला बसवलंय महाराज तेव्हा बी संगती ह्या भगवंताची. आणि ह्यांची गोष्ट तर अशी होती काल आमचा विषय जरा इतका मस्त म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा भगवंताच्या दर्शनाला येतात महाराज. कोण येत आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना काय सुद्धा काम नाही त्या शरीरात सुद्धा घेण्यात येणार नाही असे शुकाचार्य सगळ्यात पहिल्यांदा देवाच्या दर्शनाला आले. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी. शुकाचार्य महाराज असे विरक्त आहेत त्यांना देहाचं सुद्धा घेण्यात येणार नाही. स्नान केलं काय आणि नाही केलं काय त्यांना काय फरक पडत नाही. उठल्याबरोबर पहिलं काम काय केलं म्हणजे देवाच्या दर्शनाला आले पांडुरंगाचे. त्यांच्यापेक्षा थोडं जास्त काम असणारे सहज कुमार आहेत. त्यांचं असं महाराज त्यांना ह्या बद्रीनाथला स्नान करून यावं लागतं. भागवतात वर्णन येतं म्हणजे आम्ही स्नान केलं ना आम्हाला वाटलं तुमचं दर्शनच घ्या म्हणजे काय स्नान करावं लागतं रोज. शुकाचार्यांच्या मागे उभा सनत कुमार आहेत चौघजण. त्यांच्या मागे नारदांना जरा जास्त काम आहे म्हणजे आंघोळ करायचे बद्रीनाथाचं दर्शन घ्यायचं मग यायचे. मग सनत कुमारांच्या मागे शुकसनकादिक नारद. आता त्यांच्या मागे तुंबूर आहेत महाराज कारण ती वीणा वाजवतात आणि गायन करतात. त्यांचा आवाज नाही भारी बघा. त्यांनी या बद्रीनाथाची सेवा करायची गाणं म्हणून. मग ह्यांच्यापेक्षा जरा जास्त काम आहे त्यांना. त्यांच्या मागे उभा आहे आणि ह्याच्या मागे कोण आहेत प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुकशौनक भीष्मदालभ्याम रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विदेशनादीन पुण्यानि मां परम भागवतां स्मरामि. परम भागवत ह्याच्या मागे भक्ताचे कोटी उभा आहेत महाराज. या सगळ्यांना वेगळी वेगळी काम आहेत. ह्यांच्या मागे देवराज इंद्र उभा आहेत. त्यांच्या मागे देवता उभा आहेत सगळ्या. त्यांच्या मागे अप्सरा आहेत रंभाजिकनाथ ती उभ्या जोडून हात हात जोडले तर नृत्य चालू आहे महाराज. त्यांच्या मागे डमरू घेऊन त्यांच्या मागे इथे जाऊ द्या पुढे म्हणून ना भगवान शंकर मागे थांबतात. त्यांच्या मागे भगवान गणेश आहेत. त्यांच्या मागे कार्तिक स्वामी देवतांची सेना आहे. त्याच्या मागे ऋषी मुनी त्याच्या मागे साधू संत आहेत आणि त्याच्या मागे आपल्यासारखी ती पुन्हा सगळी जण
उभा आहे काय करते तर कवाड आडून पाहता ती जगत दरवाजा बंद आहे महाराज आणि मग बघतात असं झालं तिथं दरवाजा बंद होता पण एक वेळी तिकडे सकाळचा दरवाजा उघडायचा झाले मुक्त दरवाजा उघडला महाराज भगवंता दरवाजा उघडला शब्द झाले मुक्त द्वार द्वार मुक्त झालं म्हणजे रिकाम झालं आम्हाला रोकडा लाभ झाला म्हणजे रोख लाभ झाला कुणाला शुकाचार्य अधिकारला काय बघते सगळ्यात पहिल्यांदा मी दर्शन घेतले असं वाटायला लागले त्यांना त्यांच्या पुढे उभा आहेत महाराज विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा हातात काकडा घेतला आणि देवाची आरती करतात करा विचार ही आनंद कुठे राहू तेव्हा कळायचं आता हे जर का समजून सांगायचं म्हणजे कळलं का तुम्हाला म्हणा बरं कळलाय कीर्तन झालं विचारतो सेपरेट एकेकाला काय कळतंय महाराज आपल्याला हे नाही